नमस्कार, मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत फ्रेंच फ्राईज। हे मी 2 बटाटे घेतले आहेत, त्यांचा आपण वरून आवरण काढून घेऊया। आणि ही बटाटी आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली होती आधी। ह्या बटाट्याचं वरचं आवरण काढून घेतल्यानंतर आपण ह्यांना सुरीने कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने। ही रेसिपी आधीपासून तयार होती, ती मी अपलोड करत आहे। दोन्ही बटाटे आपण कट करून घेतले आहेत। आता हे आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं आहे। या पाण्यामध्ये आपण मीठ ॲड करून घेणार आहोत। पाणी 2 ते 3 मिनिटं गरम करून घेतल्यानंतर आपण एका चाळणीमध्ये बटाटे घेऊन ते बटाटे बॉईल करण्यासाठी ठेवून देणार आहोत ह्या पाण्यामध्ये। आणि 2 ते 3 मिनिटं स्लो फ्लेमवरती आपण ही बटाटी हाफ बॉईल करून घेणार आहोत। मी ही बटाटी चाळणीमध्ये बॉईल करून घेत आहे, बट तुम्ही ती इनडायरेक्ट पाण्यामध्ये सुद्धा बॉईल करून घेतली तरी चालेल। जवळजवळ ही बटाटी हाफ बॉईल करून झाली आहेत आणि आपण ही उतरून थंड करून घेणार आहोत। थंड झाल्यानंतर आपण त्यांच्यामध्ये थोडासा मीठ ॲड करणार आहोत। मीठ ॲड केल्यानंतर छान मिक्स करून घेणार आहोत। मीठ छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण आता कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहोत। कॉर्नफ्लॉवर मी 1च चम्मच घेणार आहे। थोडासा लाल काश्मीरी मिरची पावडर, लाल काश्मीरी मिरची पावडर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। आता हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आपण हे तेलामध्ये छान तळून घेणार आहोत। तेलामध्ये तळण्यासाठी मी तेल आधीच गरम करत ठेवला होता। मीडियम फ्लेमवरती आपण 2 ते 3 मिनिटं हे छान फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे ते वरून छान क्रिस्पी होतील आणि आतून सॉफ्ट होतील। ही रेसिपी मुलांची खूपच आवडती रेसिपी आहे आणि टोमॅटो सॉस बरोबर ही खायला फारच सुंदर लागतात। तळताना फारच हलक्या हाताने आपण तळून घेणार आहोत, जेणेकरून ते पीस तुटले नाही पाहिजेत। हलक्या हाताने सतत परतत राहिल्यामुळे ते सर्व बाजूने छान शेकले जातात आणि कुरकुरीत बनतात। फ्रेंच फ्राईज आपण बाहेर ज्या किमतीमध्ये विकत घेतो त्या किमतीमध्ये जर आपण बटाटे घरी आणून ते बनवले तर त्याची क्वांटिटी एवढी असेल की खाऊन खाऊन तुम्हाला नक्कीच कंटाळा येईल। हे छान तळून झाले आहेत आणि ह्यांना आपण आता काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये आणि बाकीचे सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत गॅसच्या मीडियम फ्लेमवरती। मी ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर कमी यूज केला आहे, तुम्ही त्या ठिकाणी 2 चम्मच यूज करू शकता, म्हणजे ते अजून वरून छान क्रिस्पी होतील आणि आतून सॉफ्ट होतील। हे फ्रेंच फ्राईजसुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो। किती पद्धतीने बनवू शकतो, तुम्ही कधी बनवले आहात का, मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी सुद्धा त्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न करेन। हे सुद्धा छान तळून झाले आहेत। आपण त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि 2 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवून देऊया आणि नंतर आपण त्यांना टोमॅटो सॉस बरोबर सर्व करणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल ऑल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। पुन्हा भेटणार आहोत आपण एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद, बाय बाय।